गळ्यात बहुजन समाज पार्टीचा दुपट्टा घातलेला हा उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे हे सांगणं कोणालाच कठीण नाही। पण प्रभाग क्रमांक 31 मधून भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात हत्तीवर आरूढ होणारा हा उमेदवार गेल्या अनेक दशकापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे हे फार थोड्या लोकांना माहिती आहे। पण हेच खरं आहे, गेल्या अनेक दशकांपासून संघाचे नित्यनेमाने स्वयंसेवक असलेल्या अतुल सेनाड यांनी या निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराला आव्हान देत बहुजन समाज पार्टीची उमेदवारी स्वीकारली आहे। अतुल सेनाड एकटे नाहीत, तर निष्ठेने संघ आणि भाजपचे काम करणाऱ्या अनेकांनी सर्व बंधनं झुगारत या निवडणुकीत स्वतंत्रपणे किंवा अन्य पक्षाच्या मदतीने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। या पक्षाला दुर्दैवाच्या खाईत लोटणारी जी मंडळी आहे, जे पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्याच्यावर माझा आक्षेप आहे की निष्पक्ष असं कोणीच नव्हतं तिथे। हे सगळ्यांनी मिळून वाटून आपल्या तिकिटा खाल्ल्या आहेत आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना त्याचा जाब हा जनतेला द्यावा लागेल, जनता त्यांच्याकडून जाब घेतल्याशिवाय राहणार नाही। गेल्या 25 वर्षापासून आमच्या परिवाराकडनं उमेदवारी मागण्याचा प्रयत्न झालेला आहे। कधी नवीन आहे, कधी ओबीसी झालेला आहे, कधी महिला आलेली आहे। असे कारण देऊन केंद्रीय स्तरावरनं तिकीट नाकारण्यात आली, पण यावेळेस पक्की सीट होती, पण अशा माणसाला दिली, त्याची निगेटिव्हिटी खूप आहे। समाजकारण करायचं असेल तर काही भाजपवाल्यांनीच समाजकारण करण्याचा विकासाचा ठेका नाही घेतलेला आहे, तर इन्न पार्ट्या आहे। पक्षाच्या संसदीय समितीनं आपल्या मर्जीचा उमेदवारांना तिकीट दिल्याबद्दल खंत व्यक्त करत भाजप आता पूर्णपणे कमर्शियल झाल्याचा आरोप या नेत्यांनी केलाय। आपल्यावर केलेल्या अन्यायाचे परिणाम पक्षाला पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुकीत देखील भोगावे लागतील असा इशारा देखील या बंडखोरांनी दिलाय। तर दुसरीकडे भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता संघाचा स्वयंसेवक असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केलाय। संघाचा स्वयंसेवक कुठल्याही राजकीय पक्षाचा उमेदवार किंवा कार्यकर्ता होऊ शकतो आणि त्यावर कुठलंही बंधन नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी म्हटलंय। संघाचा राजकारणाशी संबंध नाही असं ते नेहमी सांगतात। त्यामुळे कार्यकर्ता शेवटी भावना आहे ना, कार्यकर्ता आहे, त्याला मन आहे, त्याला समजवण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला आहे। पण एखाद्या वेळेस त्याच्या भावना म्हणजे याच्या बाहेर जातात, प्रमाणाच्या बाहेर जातात, त्यावेळेस असा प्रसंग निर्माण होतो। तरी फार नाही, मला असं वाटतं एक 5-7 लोकांच्यावर आमच्या इथे बंडखोरी होणार नाही। पण संघाच्या स्वयंसेवकांना कोणत्याही पक्षातर्फे उभा राहण्याचा अधिकार आहे, मग अपक्ष राहो की कोणत्या आणखी दुसऱ्या पक्षामध्ये जाओ। संघाचा स्वयंसेवक बनण्यासाठी तो भाजपचा कार्यकर्ता असला पाहिजे अशी आवश्यक नाही आहे। कोणत्याही राजकीय पक्षातला सदस्य संघाचा स्वयंसेवक बनू शकतो। अनेक वर्ष भाजपचं काम केल्यानं पक्षाविरोधात बंडखोरी करताना आपल्याला दुःख होत असल्याचं या उमेदवारांनी म्हटलंय। उघडपणे होत असलेल्या बंडखोरीचा फटका भाजपला येत्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिका निवडणुकीत भाजपमध्ये अभूतपूर्व बंडखोरी झाली। ही बंडाई शमवण्यात काही प्रमाणात जरी पार्टी नेत्यांना यश आलं असलं तरी या सर्व प्रकार बघून भाजप ही पार्टी विथ डिफरन्स आहे की पार्टी विथ डिफरन्सेस असा प्रश्न आता राजकीय निरीक्षक विचारतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।